रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. श्रावण महिना अवघ्या काही दिवसातच सुरू होत आहे. मात्र त्यापूर्वी अमावस्या येते, जी हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. महाराष्ट्रात पंचांगानुसार ही आषाढ महिन्याची शेवटची तिथी असून या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे आषाढ अमावस्या ही केवळ अमावस्या नसून श्रावणाच्या स्वागताची पूर्वतयारी, पितृस्मरण, दीपपूजन आणि आध्यात्मिक साधनेचा दिवस म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दीपपूजनाला मोठे महत्त्व आहे. तसेच या दिवशी लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची देखील पद्धत आहे. जाणून घेऊया याचे महत्त्व आणि पूजनाची योग्य पद्धत. कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत काय आहे? लोकपरंपरेनुसार या दिवशी गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार केले जातात. त्यात तूप किंवा तेल घालून कापसाची वात लावली जाते. दिवा प्रज्वलित करून मुलांना 3 किंवा 5 वेळा ओवाळले जाते. त्यानंतर मुलांच्या कपाळावर कुंकू किंवा हळदी कुंकू लावून गोड पदार्थ दिले जातात आणि आशीर्वाद दिला जातो. मुलांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना. धार्मिक श्रद्धेनुसार कणकेच्या दिव्यांनी मुलांना ओवाळल्याने त्यांच्यावर देवी देवतांची कृपा राहते. त्यांना निरोगी आयुष्य, दीर्घायुष्य आणि सुखसमृद्धी लाभते. त्याचबरोबर नकारात्मक शक्तींपासून संरक्षण. म्हणजेच काय तर लोकमान्यतेनुसार ओवाळण्याच्या विधीमुळे मुलांवरील वाईट नजर, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ प्रभाव दूर होतात. यामागे धार्मिक श्रद्धा आहे. त्याचा आपल्याकडे कुठलाही वैज्ञानिक पुरावा जरी नसला तरीही आपण पिढ्याने पिढ्या चालत आलेली प्रथा म्हणून जपत असतो. अन्न आणि प्रकाशाचे प्रतीक. बघा, कणिक ही अन्नाचे, तर दिवा हा ज्ञान आणि तेज आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. कणकेचा दिवा तयार करून त्यात तिळाच्या तेलाचा दिवा लावून मुलांना ओवाळणे म्हणजेच त्यांच्या जीवनात अन्न, आरोग्य आणि प्रकाश कायम राहावा अशी मंगलकामना व्यक्त करणे असाच त्याचा अर्थ होतो. श्रावणाच्या स्वागताची परंपरा. दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. त्यामुळे या दिवशी मुलांचे औक्षण करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद मागण्याची आपल्याकडे पूर्वापार परंपरा चालत आलेली आहे. त्याचबरोबर याला कौटुंबिक संस्कार म्हणजेच या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना ओवाळतात आणि आशीर्वाद देतात आणि गोड पदार्थ देतात. यामुळे कुटुंबातील प्रेम, आपुलकी आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचतात. आषाढ अमावस्येला दीपपूजन कसं करावं? महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. दिवा हा ज्ञान, तेज, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार दीप म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय. दीपपूजन केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन सुख, शांती आणि समृद्धीचं आगमन होतं अशी आपल्याकडे मान्यता आहे. तसेच श्रावण महिन्याच्या स्वागतापूर्वी घर आणि देवघरातील मंगलमय वातावरण निर्माण करण्यासाठी ही परंपरा पाळली जाते. दीपपूजनाची सोपी विधी आहे. दिवे स्वच्छ करायचे आहेत. घरातील पितळ, तांबे, चांदी किंवा मातीचे दिवे असतील ते स्वच्छ घासून, पुसून, धुवून घ्यायचे आहेत. शक्य असल्यास चिंचलिंबू किंवा धातू स्वच्छ करण्याच्या पारंपरिक पद्धतीने दिवे स्वच्छ करावेत. पूजेची तयारी कशी करावी? तर पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर दिवे ठेवावे. दिव्याच्या खाली थोडे थोडे तांदूळ ठेवावे. त्यावर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावरती दिवे ठेवावे. प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं व्हावीत. दिवा प्रज्वलित करा. तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. एकतर सगळे तुपाचे लावावे किंवा सगळे तेलाचे लावावे आणि एखादा तुपाचा लावावा. त्यात कापसाचीच वात टाकावी. तुपाच्या तेलाने तेलाचा दिवा कधीही लावू नये. प्रार्थना करायची. दिवा लावल्यानंतर प्रार्थना म्हणू शकता. शुभं करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, दीपक ज्योती नमस्तुते. तसेच दीपज्योती परब्रह्म, दीपज्योती जनार्दनम, दीपो हरंतु मे पाप, दीपज्योती नमस्तुते हा श्लोकही म्हणण्याची परंपरा आहे. त्यानंतर आरती करायची. म्हणजेच काय तर भगवान गणेशाची म्हणजेच गणपती बाप्पाची, माता लक्ष्मी, भगवान शंकरांची किंवा आपल्या कुलदैवतेची आरती करायची. दीपाला डोकं टेकवीन नमस्कार करायचा, नैवेद्य अर्पण करायचा.
साखर, खडीसाखर, दूध, फळे किंवा घरातील सात्विक गोड पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही तिथे ठेवू शकता. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दीपपूजन जे आहे ते दीप अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला करायचं आहे. उपेक्षो नको गुणवंतानंतार गुणाय कामागणेची आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सत्कृपाय दोन्ही जय जय रघुवीर समर्थ. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपक काल कानी कुंदन मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा जळतो देवापाशी उजेड पडतो तुळशी पाशी माझा नमस्कार सगळ्या देवांपाशी.